बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय फलंदाज वामनचा. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो अशोक या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज अशोक चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं या चेंडूवरती. कुठलीही धाव येत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाजी करत असताना अशोकच्या माध्यमातून यावेळेस चेंडूला भिरकावलाय. शतरक्षक प्रयत्न करतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. तो बाउन्स सीमारेषे पलीकडे दन 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 करत येतोय. पहिला चौकार डीजे. खूप चांगली धून या ठिकाणी वाजवल्या. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. येस आमच्याकडे पंच वल्ल्यात स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. लाईन त्यांनी लेंथ भरकटलाय गोलंदाज अशोक. पहिला चेंडू निर्धाव आला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर स्क्वेअर चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. प्रेशर आलाय गोलंदाजावरती. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतोय आणि त्या प्रेशर राईज गोलंदाजी करत असताना स्क्वेअर चेंडूचा मारा केला. लाईन त्यांनी लेंथ भरकटलाय. यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वल्ल्यात. बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू. दोन चेंडू सलगचे स्क्वेअर फेकले गेले त्या गोलंदाज अशोकच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की चांगली गोलंदाजी करेल मात्र वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चूक झाली. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आणि तो चौकार मिळाला उंबरनेवाडी संघाला. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल मात्र जमिनीला दान झाल्या. एक धाव वेगाने पूर्ण केले. उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. शांत संयम खेळी आतापर्यंत पाहायला मिळते उंबरनेवाडी संघाकडून. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली वामन या फलंदाजाकडून. 3 चेंडू फेस केलेत. 6 धावा. 6 धावा मात्र जमवल्यात. वैयक्तिक वामनने निर्धाव चेंडूची सांगता होत्या पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय फलंदाजाचा. अरे हो रे बाबा त्यांनी वैयक्तिक 6 धावा केल्यात मित्रांनो. आमचा स्कोरर या ठिकाणी लक्षपूर्ण आहे. पूर्ण अपडेट द्यावी लागते आणि 12वा प्रतिनिधी तुमचा देखील या ठिकाणी आहे. याची देखील नोंद घ्यायची. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. उचलला गेलाय चेंडूला. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्यात. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात वामन याने. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 10 वरती. सांघिक धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाजाने आतापर्यंत 7 चेंडू हाताळले. त्याच्यामध्ये 2 चेंडू खराब हाताळलेत. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज अशोक 10 धावा खर्ची केल्यात. चौकार आल्यानंतर 2 चेंडू स्क्वेअर फेकलेत. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी दुहेरी आकडेवर मात्र रोखलाय. खोल्यात टाकलाय चेंडूला. स्वतःच्या फौलत्र्या चेंडूला अडवला गेलाय. कुठलीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंच हरीश केवारी सरांचा इशारा आलाय. शतक क्रमांक 1 या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. बिनबाद 10 अशी धावसंख्या. वैयक्तिक 8 धावेवर खेळतोय वामन, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आल्या. 2-2 धावा अशा 8 धावेवर वैयक्तिक 6 चेंडू फेस केलेत. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले शतक हाताळते गोलंदाज अजित आलाय.
अजित कशा प्रकारे गोलंदाजी करणार, पहिला चेंडू वेग पाहायला मिळालाय चेंडूवरती, लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळाली. पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज अजित चांगली गोलंदाजी. तर आदरणीय कुशाशेट लोते उद्योजक सोंडेवाडी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. सर्व संघांना मात्र सुवर्ण संधी असेल. येस, या ठिकाणी नो चेंडू घोषित केला आणि नो +6 एकंदरीत 7 धावा या धावफलकावरती आल्यात. मुख्य आयोजक गणेश शेठ खडके, बॅनरला हिट झाला तर 500 रुपयाचा पारितोषिक. धावतोय मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. चित्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. कुशाशेठ लोते उद्योजक सोंडेवाडी यांच्याकडून मात्र बक्षिसांची खैरात झाल्या. 3 षटकार जर लगावले तर 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यानंतर मुख्य आयोजक गणेश शेठ खडके, त्यांच्या बॅनरला जर हिट झाला तर त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. म्हणजे सामना चालू होण्याआधीच या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात झाल्या. यावेळेस काय घडलंय मैदानात, विकेट मिळते, देऊया डीजेला संधी. अजितने एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर जनार्दनला बाद केल्या पंच आमच्याकडे वल्लेच वेर चेंडू घोषित केल्या पंचांनी. अव्वंतर धाव दंडित केला या चेंडूला. अव्वंतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 20 वरती. जनार्दनच्या बॅट मधून एक षटकार आला, त्याच्यानंतर मात्र बाद केलाय. फेकीचा आक्षेप आलाय गोलंदाजावरती. तर मी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. आमचे मुख्य आयोजक या ठिकाणी पाहतील. जर फेकी आक्षेप आढळला तर गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाद केला जाईल. यावेळेस खोल्यात टाकलेला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेलाय फलंदाज सुनील साठी. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजित दुसरं शतक हाताळताना पहिला चेंडू निर्धावाला, दुसरा चेंडू नो फेकला होता, त्याच्यावरती षटकार आल्यानंतर देखील कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाले. 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होत्या. सुनीलला मात्र संबंध गरजेचं असेल. नॉनस्ट्राईक फलंदाज वामन चांगली खेळी करतोय, स्ट्राईक वरती आणणे गरजेचं असेल या फलंदाजाला. झेल होता, झेल सोडला, मात्र 4 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. 2 धावा या 2 धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसवले. 22 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज अजित चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 7 चेंडू टोटल हाताळलेत. ती 2 चेंडू खराब आणि 5 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शतकातील गोलंदाज अजित. पुन्हा एकदा सुनील पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतोय. सुनीलच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीये, प्रयत्न करतोय, स्ट्रगल करतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकावला. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमारेषे क्लिअर करत हा पहिला चौकार येतोय सुनीलच्या बॅट मधून. देऊया डीजेला संधी.
डीजे. नेक्स्ट मॅच उंबरनेवाडी विपक्ष पोखरवाडी या दोन संघांमध्ये बॅटल असेल. दोन्ही संघाच्या संघनायक आले असाल तर रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. चेंडू थांबणार नाहीये. वन बाउंड सीमारेषे पलीकडे वामनच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. डीजे. डीजे. चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले 30 वरती. सांघिक कोठ्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी प्रकाश आलाय. पहिलेच चेंडू खराब हाताळला. त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार वामनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. एकदा स्लोवर डिलिव्हरी फसवला जातोय. फलंदाज वामनला दुधारी तलवार. लगी तो घात नाही तो बर्बाद. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज वामन कमबॅकिंग गोलंदाजी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चूक करतोय. यष्टीरक्षक चकमा खातोय. निर्धाव चेंडूची सांगता नक्की झाली असती. मात्र त्या ठिकाणी एक चोरटी धाव मिळते वामनला. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 31 या धावसंख्येवरती. तिसरं शतक मार्गस्थ असताना गोलंदाज प्रकाश 3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी कमबॅक केला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा खोल्यात टाकलेला चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळलेत. स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. 32 धावा धावफलकावरती आल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. कमबॅकिंग करत असताना प्रकाश यावेळेस खराब चेंडू हाताळलाय गोलंदाजाला. यावेळेस मोठा प्रहार वाडिश लॉंगांना सीमारेषे क्लिअर करत दुसरा षटकार येतोय उंबरनेवाडी बी संघाकडून. डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 38 वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खालीच राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅकिंग गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर देखील कमबॅक करतोय गोलंदाज. मात्र आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात प्रकाशने. तिसरं शतक हाताळण्यासाठी आलाय. चौकार आणि षटकाराचा मार खाल्लाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा प्रहार. झेल खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज होईल सुनील बाद. पंचांचं शतक संपण्याचा इशारा आलाय. देऊया डीजेला संधी. जगभरात आज शिवजयंती साजरी केली जाते. आपण देखील आयोजकांनी या ठिकाणी शिवजयंती साजरी केली. हातनोली संघाचा विचार केला तर वेळेला महत्व दिलाय. 11 मिनिटांमध्ये 3 शतक संपवलेत. 15 मिनिटांची अवधी प्रत्येक सामन्यामध्ये दिली जाईल. मात्र 11 मिनिटात हातनोनी संघाने 3 शतक संपवलेत. यावेळेस स्टंपच्या मागे जाऊन चेंडूला भिरकावलाय. फाईन लेग रिझन मध्ये क्लिअर करत हा येतोय चौकार. डीजे. विशेष आकर्षण प्रेक्षक आकर्षण पाहतोय आपण. मोटू आणि डोरेमॉन त्यांच्या हातामध्ये जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा
झेंडा आहे आणि ते देखील या ठिकाणी शिवजयंती साजऱ्या करण्यासाठी होत्या. यावेळेस मैदानात काय घडलंय, निर्धाव चेंडूची सांगता. एक धाव आले का पंच ह्या चेंडूवरती? सिंगल लेग बाईज. येस, थँक्यू. एक धाव आल्या. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. विजय चौथं शतक हाताळण्यासाठी पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी दाद फेटाळले. फलंदाज येईल बाद. सुनील विलास होईल बाद. डीजे नौका फलंदाज आकाश पारधी यावेळेस बॅटची कडा. एक धाव मिळते. तर या ठिकाणी आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या या ठिकाणी मात्र उपस्थिती झाल्या. माननीय श्री मनोज शेठ पारठे युवा नेता रायगड जिल्हा आणि त्यांच्या समवेत माजी माननीय श्री महेश शेठ चौधरी युवा उद्योजक, लक्ष्मण शेठ झोरे युवा उद्योजक यांची उपस्थिती या ठिकाणी लागल्या. त्यांना मी विनंती करतोय, पूर्ण आयोजक कमिटी आपण देखील पाहुण्यांकडे जायचं आहे आणि व्यासपीठापर्यंत पाहुण्यांच्या सोबत आणि पाहुण्यांना घेऊन या ठिकाणी यायचं. अतिथी मान्यवर या ठिकाणी आलेत. मनोज शेठ पारठे युवा नेता रायगड जिल्हा, महेश शेठ चौधरी युवा उद्योजक, लक्ष्मण शेठ झोरे युवा उद्योजक यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. केतन धावफलक जाऊन पोहोचलाय 52 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना उंबरनेवाडी संघाने 52 धावा जमवल्यात. येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता असेल. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचं आहे. उंबरनेवाडी संघ हतनोली बी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 53 धावांचा लक्ष ठेवलाय. भलं मोठं आव्हान या ठिकाणी पार करावं लागेल. हायस्कोर पोखरवाडी संघाचा संघनायक आणि उंबरनेवाडी अ संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल
आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस विन होणं गरजेचं होतं. दोन्ही संघाच्या संघनायकाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय. उंबरनेवाडी ए संघाचा संघनायक आणि पोखरवाडी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. उंबरनेवाडी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. पोखरवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाल्यात. उंबरनेवाडी संघाचा संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस विन होणं गरजेचं आहे. तर उंबरनेवाडी संघाचा संघनायक उपस्थित झाल्यात. पोखरवाडी संघाचा संघनायक देखील यायचं. तर मी विनंती करतोय मनोज शेठ पार्टे साहेब, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस भारतीय युवा मोर्चा यांच्या हस्ते नाणेफेकीचं कबूल केलं जाईल. मी साहेबांना विनंती करतोय की आपल्या हस्ते सामन्याचा नाणेफेकी करायचा आहे. उंबरनेवाडी आणि पोखरवाडी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कबूल केला जातोय. मनोज शेठ पार्टे, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस युवा मोर्चा यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पोखरवाडी संघानं आपला निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवायचा आहे. सलामीची जोडखले यावेळेस साहिल आणि प्रकाश. यावेळेस पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकवलाय. 4 धावेसाठी डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय. गोलंदाज वामन या गोलंदाजाचा पंच आमच्याकडे बल्ले स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धावे, त्या अवांतर धावेच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचल्या 5 वरती. 53 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज वामन आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरा चेंडू मात्र अवांतर हाताळलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाज वामन कमबॅकिंग गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू खराब फेकला. त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. ना एकदा अक्रॉस द लाईन, वारंवार लाईन आणि लेन तर चांगली पाहायला मिळते. ओळखले या गोलंदाजाला. अचूक टप्पा आणि नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळते वामन या गोलंदाजाची. फलंदाजी चांगली केली वामनने, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. तीन चेंडूचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती आल्या. 53 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा मात्र पंच आमच्याकडे बोलले स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव येथे हातनोली संघाला. अवांतर धावेच्या सहाय्यानं धावफलक मात्र पुढे सरसावलाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. उर्वरित 3 चेंडूवरती किती धावा जमवणार रजित आणि प्रकाश. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चुका करतोय फलंदाज. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते गोलंदाजाची. गोलंदाजाने ओळखलाय कुठल्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, फटका मारण्याचा प्रयत्न. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते वामन या गोलंदाजाकडून. आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका फसलाय. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये झेल खाली शतरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद. अजित डीजे. साहिल बाद झाले 4 धावेवर. वैयक्तिक 4 धावा. 5 चेंडूवरती मात्र 4 धावा जमवल्या. बाद झालाय.
अजित आलाय नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये. 5 चेंडूची फेकी झाले, 6 धाबा धाव फलकावरती आल्यात. एक विकेट देखील मिळवले गोलंदाज वामनने. साहिलच्या बॅटवरतून पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं होता 10 ते 15 धावा मात्र सहजरित्या येतील या शतकात. मात्र चांगली गोलंदाजी वामनची, यावेळेस खोल्यात टाकलाय, चेंडूला सन्मान दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. शतक क्रमांक 1 या ठिकाणी संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. 18 चेंडू 47 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 15 मिनिटात 3 शतकं संपली पाहिजेत, याची देखील वॉर्निंग द्यायची आहे पंच. आजच्या दिवसात विचार केला तर तब्बल 14 टीम खेळतील. एकंदरीत 7 मॅच पहिल्या होतील. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळते गोलंदाज आकाश पारधी. आकाशला प्रमोट केलाय, यावेळेस गोलंदाजीसाठी दुसरं शतक हाताळण्यासाठी आलाय आकाश. 18 चेंडू 47 धावींची आवश्यकता. मोठे फटके येत नाही आहेत हातनुली संघाकडून. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. यावेळेस मोठा प्रहार, फटका फसलाय. शतरक्षक झेल खाली, चूक केले शतरक्षकाने. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा, या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आल्यात. सध्या 53 धावेंचा पाठलाग करत असताना एक गडेच्या मोबदल्यात 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात हातनोली संघाच्या. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला भिरकावला डीप मिड विकेट रिजन मध्ये. षटकार दिलाय, स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत आणि या चेंडूवरती आलाय षटकार. डीजे षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 14 धावा दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला भिरकावला. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. धोक्याची घंटा होऊ शकते. मात्र फेकी चांगली झाली, कलेक्शन तेवढंच चांगलं झालंय. मात्र एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी करत असताना आकाश आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 15 चेंडू 38 धावा, आमचे साथी स्कोरर या ठिकाणी आम्हाला सांगतायत 15 चेंडू 37 धावेंची अजूनही गरज. यावेळेस शरीर रेषेला चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. कमबॅकिंग गोलंदाजी आकाशची. षटकार आल्यानंतर देखील कमबॅकिंग गोलंदाजी. झेल होता, तो झेल सोडला आणि त्या ठिकाणी षटकार मिळाला हातनोनी संघाला. 4 चेंडूची फेकी झाल्या. गोलंदाज आकाश चांगली गोलंदाजी करतोय. 15 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरले एक क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, शतरक्षक फंबल झालाय, मात्र 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 53 धावांचा पाठलाग करत असताना सतरा धावा धावफलकावरती आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शतकातील. यावेळेस फटका फसलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू. शतरक्षक कोणतीही चुकी करत नाही. फलंदाज होईल अजित बाद. पंचांचं शतक संपण्याचा इशारा येतोय. डीजे
गावचे सर्व ग्रामस्थ कोणी या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना मी विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अजित बाद झालाय नौका फलंदाज विजय मैदानामध्ये. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज जनार्दन आलाय. जनार्दनला प्रमोट केलाय. धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती. यावेळेस कट केलाय चेंडूला फसलीप क्षेत्रामध्ये. शतरक्षक कोणती चुकी करत नाही. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वरती. एकेरी दुहेरीने काय होणार नाहीये. मोठे फटके येणे गरजेचं असेल हातनोली संघाला. 53 धावेंचा पाठलाग करत असताना 18 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. यावेळेस यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंचांनी ताकीद केलाय. वन बाउन्स. नेक्स्ट चेंडू जर ह्या रीतीने फेकला तर नक्कीच नो चेंडू दिला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज जनार्दन चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगाने पहिला चौकार येतोय हातनोली संघासाठी. डीजे चौकार आले या चेंडूवरती. ना एकदा शॉर्ट पिच चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी करतोय गोलंदाज जनार्दन. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 22 वरती. अजूनही 8 चेंडू 31 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाज जनार्दनने कमबॅकिंग केलं. एक चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती किती धावा येणार. यावेळेस देखील शरीर देशला चेंडू आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पूर्ण अडचणीत सापडलाय हातनोली संघ. 22 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि 31 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. बावीस धावा धाव फलकावरती आल्यात. 6 चेंडू 31 धावींची आवश्यकता. सांघिक कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिलं स्लोगरचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय राजेश शेवगडा. तर 3 षटकारासाठी मनोज शेठ पार्टे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. उपस्थित मान्यवरांनी या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात केली. मनोज शेठ पार्टे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. षटकार हॅट्रिक साठी कुशा शेठ लोते उद्योजक सोंडेवाडी यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे एकंदरीत 3000 रुपयाचा पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी असेल. एटीएम खुलं केलाय. सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल फलंदाजांना. मात्र या ठिकाणी एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 23 वरती. 4 चेंडू आणि 30 धावींची आवश्यकता. 4 षटकार जरी लगावले तरी हातनोली संघ विजय होऊ शकत नाहीये. मात्र जरतरचा खेळ आहे क्रिकेट. हा जरतरचा खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. 6 चेंडू मागे 1 धाव होत नाहीये. मात्र एका चेंडूवरती 6 धाव होतात. हे आहे क्रिकेट. तिसरा चेंडू
निर्धाव फेकला जातोय गोलंदाजाकडून राजेश या गोलंदाजाकडून. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अकुट टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला धरलाय. 1 धाव पूर्ण केले गेले. एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या शतकात येईल. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. झेल मात्र ड्रॉप झालाय. एकच धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 25 वरती. 25 धावा धावफलकावरती आल्यात. अजून या एक चेंडू 28 धावींची गरज. औपचारिकता शिल्लक राहिली आहे सामन्यामध्ये. मात्र विजय होतोय उंबरनेवाडी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. मॅच चालू होण्याआधी आपण देखील उपस्थित मान्यवरांचे उपस्थित मान्यवरांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सामन्याचा सामनावीर ठरलाय वामन, ज्याने फलंदाजी करत असताना 21 धावा जमवल्या. गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्या. या सामन्याचा सामनावीर ठरलाय. तर मी विनंती करतोय महेश शेट चौधरी महेश शेट चौधरी युवा उद्योजक या साहेबांकडून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. नक्कीच वामन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी यशोता मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना